चंद्रपूर आणि बदलापूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर आता वळूया आपण इतर बातम्यांकडे। एक महत्त्वाचा राजकीय रिपोर्ट आहे। मवियानं पुकारलेला महाराष्ट्र बंद हायकोर्टानं बेकायदा ठरवलाय। मात्र शरद पवारांनी अनपेक्षितरित्या बंद मागे घेण्याची भूमिका जाहीर केली, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। पाहूया या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट। मुंबई हायकोर्टाचा मवियाला झटका। हायकोर्टाचा महाविकास आघाडीला झटका। महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद बेकायदा। पवारांची माघार, काँग्रेस ठाकरेंची परफट। बदलापूर मधल्या अत्याचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडीनं महायुतीला घेण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली। उद्धव ठाकरेंनी सलग 2 दिवस पत्रकार परिषद घेऊन बंदबाबत आक्रमक भूमिका मांडली। मात्र बंद विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत असताना कोर्टानं बंद बेकायदा असल्याचा निर्णय दिला आणि सरकारला बंद विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची आयती संधी चालून आली। विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी, आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो, आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल। हायकोर्टाच्या निर्णयानंतरही महाविकास आघाडी बंद करणार की सुप्रीम कोर्टात जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती। मात्र शरद पवार यांनी अचानक बंद मागे घेण्याचं आवाहन केलं, त्यामुळे कोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणखी एक धक्का बसला। हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता। मुंबई हायकोर्टाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय। सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येतं, असं पवारांनी एक्सवर जाहीर केलं। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील बंद मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली। मात्र सर्वांचं लक्ष लागलं होतं ते ठाकरेंच्या भूमिकेकडे, कारण पवारांनी परस्पर भूमिका जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा रंगल्या। मात्र ठाकरेंनी स्वतःच हा आरोप खोडून काढत कोर्टाचा निर्णय अनपेक्षित असल्याचं सांगितलं। काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही, पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू। एक वाक्यता होती म्हणून तो बंद केला होता, नीट लक्षात घ्या। आता हा निर्णय संध्याकाळी आलेला आहे। आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती, कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन करणं याला बंदी नाहीये। जर त्याच्यात हिंसाचार झाला, त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात, अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते। उद्धव ठाकरेंनी सलग 2 दिवस बंदबाबत पत्रकार परिषद घेतल्यानं बंदचं नेतृत्वच त्यांच्याकडे गेल्याचं चित्र होतं। मात्र कोर्टाने बंद बेकायदा ठरवल्यानंतर पवारांनी अनपेक्षितपणे कोर्टाच्या निर्णयाच्या आदराचं कारण देऊन बंद मागे घेण्याचं आवाहन केलं। यामुळे ठाकरेंची बंदची आक्रमक भूमिका आणि कोर्टाच्या निर्णयापेक्षा पवारांच्या आवाहनाचीच जास्त चर्चा झाली, कारण राजकारणात टायमिंगलाच महत्त्व असतं आणि याची जाण पवारांपेक्षा अधिक कुणाला असू शकते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।